श्रीराम जय जय राम. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. पण आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो. त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते, परंतु तो हाडूक काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते, म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 7. निरूपण. मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रेनी ववावे. जय जय रघुवीर समर्थ. सदाचाराची शिकवण देताना समर्थांनी माणसाने कसे बोलावे याकडे लक्ष वेधले आहे. भगवद्गीतेमध्ये देखील कायिक, वाचिक आणि मानसिक तपाचे प्रकार सांगितले आहेत. अनुद्वेकरम वाक्य सत्य प्रियहितम चयत स्वाध्यायाभ्यसन चैव वाङ्मय तप उच्यते. गीता 17:15. वाचिक तापामध्ये
दुसऱ्याला दुःख न देणारे सत्य, प्रिय आणि हितकारक बोलणे, स्वाध्यायाचा अभ्यास याला वाचिक तप म्हटले आहे. या नरदेहाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक सामर्थ्ये प्राप्त झाली आहेत. त्यापैकी एक प्रभावी साधन म्हणजे वाणीचे सामर्थ्य. यामधून त्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडत असते. बोलणे ही प्रक्रिया सतत चालणारी आहे. या माध्यमातून मनुष्याची सर्वाधिक शक्ती खर्च होत असते. वाया जाणाऱ्या या शक्तीवर नियंत्रण ठेवणे हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तीचा योग्य वापर कसा करावा याविषयी समर्थ म्हणतात, सकलांशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे. दास 19:4-13. नम्रवाणी आणि इतरांच्या अंतःकरणाला समाधान देणारी, शांती देणारी अशी वाणी असावी, असे त्यांचे सांगणे आहे. वाचिक तपामध्ये मृदू, सत्य, गोड आणि दुसऱ्याला हितकारक ठरेल असे बोलणे अपेक्षित आहे. जे आपल्या दैनंदिन वाचिक कर्मामध्ये या गुणाचा आदर करतात त्याच्याकडून वाचिक तप घडते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. सद्गुरु मनुष्य नाही असे गुरुत्व, तेची जाणती मिथ्य आणि सत्यत्व. माता पित्या समकरे जणांसी ममत्व, तो हा सद्गुरु ब्रह्मचैतन्य. महाराजांनी मोरगिरीच्या वामनराव पेंढारकरांना भक्तीबद्दल, जगाच्या नश्वरतेबद्दल आणि आणखीही बराच उपदेश केला. मुलाचा अंतकाळ जवळ आला तसा महाराजांनी त्याला मांडीवर घेतले. त्याच्या तोंडात रामाचे तीर्थ, गंगा घातली, तुळशीचे पान ठेवले. म्हणाले, बाळ आनंदाने जा. मुलानेही होकाराची मान हलवली. त्याला रामासमोर ठेवले. सर्वांनी भजनाचा गजर केला. थोड्याच वेळात त्याचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. ब्रह्मानंदांनी त्याला अग्नी दिला. त्याचे आई वडील सर्व शांतपणे पाहत होते. केवढे भाग्य या मुलाचे. बाळकोबा परिचारक नावाचा एक माणूस पंढरपूरला राहत होता. तो सदाचारी होता, पण त्याचा संतांवर विश्वास नव्हता. तो महाराजांची निंदा करीत असे, तरी महाराज त्याच्याशी फार प्रेमाने वागत. एकदा महाराज म्हणाले, बाळकोबा, काही वेळ सांगून येत नाही. रोज थोडे रामनाम घेत जा. तो म्हणाला, मला असं जप करणे आवडत नाही. माझे काम लवकर झाले पाहिजे, नाहीतर तुमचा काय उपयोग. पुढे त्याला क्षय झाला. तो गोंदावल्याला येऊन म्हणाला, महाराज, मी आपल्या मांडीवर डोके ठेवून मरायला आलो आहे. महाराज रोज त्याला रामाचे तीर्थ अंगारात देत असत. एकदा त्याला महाराज ओढ्याच्या काठी घेऊन गेले. तिथे दोघांचे काय बोलणे झाले माहीत नाही, पण त्या दिवसापासून तो अखंड नामस्मरण करू लागला. शेवटच्या दिवशी तो ग्लानीत होता, पण रामनामाचा जप सारखा चालू होता. नाम घेतच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. बाळकोबाला चांगली गती मिळाली. कागवाडच्या राम मंदिराचे अवतार एक महारीण झाडत असे. ती तिथल्या पुजाऱ्याला रोज विचारे, महाराज कधी येतील. तिने आपल्या शेवटच्या कार्यासाठी पैसे जमवून शेजारी देऊन ठेवले होते. महाराज आल्यावर ती दर्शनास आली. म्हणाली, मायबाप गुरुदेवा महाराजा, आता मला सोडवा. महाराजांनी तिला तीर्थप्रसाद दिले व डोक्यावर हात ठेवत म्हणाले, आता घरी जा. तिने पुन्हा पुन्हा त्यांना नमस्कार केला आणि घरी आली. 3दा राम राम म्हणत प्राण सोडला. महाराज म्हणाले, ती मोठी अधिकारी बाई होती,
पण पूर्वकर्माने तिचा खालच्या जातीत जन्म झाला. तिची क्रिया करण्यासाठी महाराजांनी 50 रुपये दिले. तिच्या नावाने अन्नदान केले. एके संध्याकाळी महाराज काही मंडळींसह फिरायला गेले. पुलाच्या कट्ट्यावर बसले. कोरेगावकडून एक शेतकरी बायको बरोबर येत होता. शेतकरी थोडा पुढे गेला. त्या बाईची व महाराजांची दृष्टादृष्ट झाली तशी ती थांबली. म्हणाली, ए, तू मला कोण समजलास? मी असे पुष्कळ बुवा पाहिलेत. तू माझे काय करणार? हा प्रकार नवीनच होता. महाराज म्हणाले, हे भटा, तू पाहिले असशील पुष्कळ बुवा, पण माझा झटका पाहिला नाहीस. बऱ्या बोलाने बाईला सोड. लोकांना म्हणाले, हिला मारुतीपाशी नेऊन बांधा. ऐकून पिशाच्च नरम झाले. लोकांनी त्या बाईला राम मंदिरात नेऊन मारुतीच्या मागे बसवले. रात्री भजन होईपर्यंत स्वस्थ होती, पण आरतीच्या वेळी आरडाओरड करू लागली. महाराजांनी तिला तिची हकीकत सांगण्याची आज्ञा केली. ती सांगू लागली, वाखरेचा दामोदर भट आहे मी. म्हातारपणी मी 4थे लग्न केले. काहीच दिवसात माझा मृत्यू झाला. माझी इच्छा अपुरी राहिली. यात्रेच्या गर्दीत हे झाड सापडले. महाराज म्हणाले, आता तुला तर काहीच शक्य नाही. या बाईला सोड. तिला नामस्मरण करू दे. तुला मुक्ती मिळेल. बाईला पिशाच्च्यापासून मुक्ती मिळाली. पिशाच्यांची बाधा झालेले बरेच लोक गोंदावलेला येत असत. महाराज त्यांना मुक्ती देत. एक पोफळे नावाचा चांगला गृहस्थ होता. त्याच्या बायकोच्या अंगात येत असे. तिच्या प्रकाराला कंटाळून बायकोला घेऊन तो गोंदावल्याला आला. सर्व हकीकत महाराजांना कथन केली. ती बोलू लागताच महाराजांना आवाज ओळखीचा वाटला. ती म्हणाली, मी बण्या धनगर. पूर्वी आपली भेट झाली होती. हा धनगर बाईच्या माध्यमातून महाराजांशी खूप गप्पा मारायचा. काही दिवसांनी महाराजांनी त्याला मुक्ती दिली. बाईचा त्रास कायमचा गेला. पुढे मुलगा होऊन संसार सुखाचा झाला. अशा अनेक घटना घडल्या व महाराजांनी बऱ्याच जणांना पिशाच्च्यापासून मुक्त केले होते. रामाच्या डोळ्यातून अश्रुपात झाल्यावर महाराज बराच काळ गोंदावलेला राहू लागले. बरेच लोक राहायला, जेवायला, दर्शनाला येत असत. आपल्या अडचणी सोडवून समाधानाने परत जात. महाराज काशी तीर्थयात्रेस जाण्यासाठी निघाले. नाही म्हणता म्हणता 200च्या वर माणसे त्यांच्यासोबत जायला निघाली. महाराज कोरेगावहून प्रयागला गेले. तेथील धर्मशाळेत मुक्काम केला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.